निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कट्ट्यांविरोधात मोठी मोहीम, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कारवाई। अवैध देशी बनावटीच्या पिस्तुलांवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा कडक प्रहार। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर पोलीस प्रशासनाकडून अवैध शस्त्रांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। विशेषतः देशी बनावटीचे पिस्तूल, कट्टे शहरात मोठ्या प्रमाणात येत असल्याचे उघड होत असून त्यावर कठोर पावले उचलण्यात येत आहेत। गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस ठाण्यांची पथके तसेच विशेष पथके रस्त्यावर उतरवून संशयित व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे। गेल्या काही दिवसात शहराच्या विविध भागांतून अवैधरित्या देशी बनावटीची पिस्तुले व जिवंत काडतुसे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली असून अनेक आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील संशयित आरोपी निखिल उमेश खर्चाणे राहणार कामटवाडे यास विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व 01 जिवंत काडतूस सह जेरबंद केले। कामटवाडा ते खुटवड नगर रस्त्यालगत मनपाच्या मोकळ्या प्लॉटजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा व मपोका अन्वये अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। निवडणूक काळात कोणतीही दहशत, गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा गैरप्रकार होऊ नयेत यासाठी पोलीस आयुक्तांनी कट्टा मुक्त नाशिक मोहिमेवर भर दिला आहे। अवैध शस्त्र बाळगणारे, विक्री करणारे तसेच पुरवठा साखळी उघड करण्यावरही पोलीस यंत्रणा लक्ष केंद्रित करत आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की कुठेही संशयास्पद हालचाली, शस्त्र बाळगणारे इसम दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी नाशिक शहर पोलीस सज्ज असून येत्या काळात कारवाया आणखी तीव्र केल्या जाणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले आहे। स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।